जेवताना तोंडी लावण्यासाठी आज आपण खमंग अशी लसणाची चटणी बनवणार आहोत. ही चटणी आपण भाकरी बरोबर, चपाती बरोबर तसेच भाताबरोबर सुद्धा खाऊ शकतो. त्याचबरोबर ही बरेच दिवस टिकणारी आहे. अशी ही खमंग चटणी बनवण्यासाठी सुरुवातीला अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेते. शेंगदाणे भाजायला जरा वेळ लागत असल्याने सुरुवातीला तेच मी इथे भाजून घेते. सगळीकडून सारखे असे शेंगदाणे भाजले पाहिजेत, त्यासाठी मधून मधून ढवळत राहायचंय. आता या शेंगदाण्यावर हलकेसे काळे डाग असे दिसायला लागलेत. आता आपले शेंगदाणे भाजत आलेत. तर इथे आता शेंगदाणे छान असे भाजून झालेत आणि त्यांचे साली सुद्धा हलक्याशे निघतायत. तर आता आपण हे थंड होण्यास साईडला ठेवून देऊया. थंड झाल्यावर यावरील सर्व साली काढून घ्यायचे आहेत. याच कढईमध्ये मी आता मिरच्या सुद्धा भाजून घेणार आहे. चटणीसाठी इथे मी बेडगी मिरच्या घेतल्या आहेत. या मिरच्या जरा थोड्याशा तिखट आहेत, परंतु जास्त प्रमाणात तिखट नाहीयेत. पण या मिरच्यांमुळे चटणीला कलर खूप छान येतो. तुम्हाला जर ही चटणी जास्त तिखट हवी असेल तर यामध्ये थोड्याशा तुम्ही तिखट सुद्धा मिरच्या घालू शकता. म्हणजे थोड्या ह्या मिरच्या आणि थोड्या तिखट मिरच्या अशा दोन्ही मिरच्या तुम्ही या चटणीमध्ये वापरू शकता. मी ह्या ज्या काही मिरच्या घेतल्या त्या थोड्या चिवट असल्याने मी या कढईमध्ये भाजून घेते. म्हणजे मिक्सरला फिरवल्यावर यांची छान अशी पावडर तयार होईल. मिरच्या सुद्धा आपण इथे साईडला काढून ठेवूया. चटणीसाठी इथे मी लसूण सोलून घेते आणि ही लसणाची चटणी असल्याने लसणाचं प्रमाण हे जरा जास्तच इथे घ्यायचंय. आता इथे लसूण सोलून झाल्यावर मी इथे प्रत्येक वस्तू इथे आता मिक्सरला फिरून घेणार आहे. तर मी इथे मिक्सरमधून सर्व काही एकत्र असं फिरून घेणार नाहीये. जर का मी एकत्र सर्व फिरवलं आणि त्यामध्ये लसूण सुद्धा मी घातला तर लसणीला हलकसं ओलसरपणा असल्याने चटणी हलकीशी ओलसर होऊन त्यामध्ये खोबरे, शेंगदाणे आणि मिरची एकदम अशी बारीक होणार नाहीये. त्यामुळे ह्या तिन्ही वस्तू मी वेगवेगळ्या अशा मिक्सरमधून फिरून घेणार आहे. इथे मी शेंगदाण्यावरील साली काढून शेंगदाणे सुरुवातीला बारीक करून घेतलेत. आता इथे लाल सुक्या मिरच्या सुद्धा बारीक करून घेते. या मिरच्या कढईमध्ये हलक्याशा भाजल्याने त्यांची छान अशी पूड तयार झाली आहे. शेंगदाणे आणि मिरची पूड एका डिशमध्ये काढून घेतली आहे. आता यामध्ये सुक्या खोबऱ्याचे मी काप करून घेतलेत. ते आता मी मिक्सरला फिरून घेते. तुम्ही ते सुक्या खोबऱ्याचे काप करण्याऐवजी सुकं खोबरं किसून सुद्धा घेऊ शकता. खोबरं सुद्धा छानपैकी बारीक झालंय. आता या बारीक झालेल्या खोबऱ्यामध्ये बारीक केलेले शेंगदाणे आणि मिरची पूड यामध्ये घालून घ्यायची आहे. ही चटणी बनवून झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवून महिनाभर तुम्ही खाऊ शकता. चटणी घेताना यामध्ये ओलसर चमचा असा अजिबात घालायचा नाहीये. त्यामुळे चटणी खराब होईल. म्हणून चटणी बनवताना जी काही आपण चटणीसाठी भांडी वापरतो ती कोरडी असली पाहिजे. त्याचबरोबर चटणी घेताना सुद्धा चमचा हा कोरडा असावा. आता यामध्ये आपण लसूण घालून घेऊया. लसूण यामध्ये जरा जास्त घातली तर चांगलंच आहे. लसूण ही आरोग्यासाठी सुद्धा चांगली असते. त्याचबरोबर लसणीची चटणी म्हटलं तर लसणाची चव यामध्ये आलीच पाहिजे. यामध्ये लसणाचं प्रमाण जरा जास्त घातल्याने फक्त चटणी ही जरा ओलसर होईल, पण खायला खूप चविष्ट होईल. आणि जर का लसणीचं प्रमाण जरा कमी घातलं तर चटणी ही जरा कोरडी होईल. वरून आता यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. अशी ही लसणाची चटणी बनवून तयार झालीये. आता ही आपण भाकरी बरोबर खाताना यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचे. ही चटणी तेलामध्ये मिक्स करून भाकरी बरोबर खाल्ल्याने जबरदस्त अशी टेस्टी लागते आणि त्यासोबतच कांदा आणि मिरच्या खाल्ल्यावर अजूनच या चटणीची चव वाढते. तर पुन्हा भेटूया अशाच एका छान अशा रेसिपी सोबत. धन्यवाद.